संभाजीनगरच्या विद्यादीप बाल सुधारगृहात मुलींचा छळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। मुलींच्या रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत, तर मुलींना मारहाण देखील केले जात असल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जावी अशी मागणी होतीये। पाहूयात। बाल सुधारगृहात अल्पवयीन मुलींचा छळ। तब्येत बरी करण्यासाठी वापरलं मंतरलेलं पाणी। मुलींच्या रूम मध्ये लावले सीसीटीव्ही। संभाजीनगरच्या विद्यादीप सुधारगृहातून गेल्या आठवड्यात 9 मुलींनी पलायन केलं होतं। बाल सुधारगृहात छळ होतो, मानसिक कुचंबना होते, निर्दयी वागणूक मिळते असा आरोप करत या मुलींनी स्वतःच्या हातावर काचेनं वार करत पलायन केलं होतं। पोलिसांनी त्यांना बालगृहात परत सोडलं, मात्र त्यांनी केलेले आरोप त्यांच्या छळाची कहाणी सांगण्यासाठी पुरेसे आहेत। मुली बाल सुधारगृहातून पळून गेल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या हर्षू ठाकूर यांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना बालगृहात सोडलं, मात्र त्यानंतर मुलींनी त्यांच्या छळाची गोष्ट ठाकूर यांना सांगितली आणि याला वाचा फोडण्यासाठी ठाकूर यांनी झी24 तासच्या माध्यमातून जगासमोर मांडली। या मुलींची कहाणी ऐकल्यावर हे बाल सुधारगृह आहे की छळ छावणी असा प्रश्न निर्माण होतोय। साधं पोट दुखलं तरी प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते। दुखणं कुठलंही असो, फक्त एक पांढरी गोळी उपचारासाठी दिली जाते। यातून काही मुलींना इन्फेक्शन झाल्याचा आरोप आहे। फार बरं नसेल तर अंगावर पवित्र पाणी शिंपडलं जातं आणि पाण्याच्या सहाय्यानं कपाळावर क्रॉस काढलं जातं। ऐकलं नाही तर मुलींना जबर मारहाण केली जाते। एका मुलीला तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण करण्यात आली होती। मुलींची जवळीक वाढली तर त्यांना लेस्बियन म्हणून हिणवलं जातं। झोपण्याच्या रूम मध्ये कॅमेरा लावल्यानं कपडे सुद्धा कॅमेऱ्यासमोर बदलावे लागतात। सुधारगृहामधून जर मुली पळून गेल्या तर हे खूप मोठा मुद्दा आहे। हे काही लहान मुद्दा नाहीये। 9 मुली पळून गेल्यात, मग ह्याची पूर्ण चौकशी शहानिशा करायची। कोणी जरी चुकीचं असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे, पोलीस स्टेशनमध्ये घेऊन त्या मुलीचे स्टेटमेंट, त्या मुलींचं मेडिकल करून नंतर बाल कल्याण समितीला न्यायचं असतं। तुम्ही कोणाच्या दबावाखाली सरळ सरळ बाल कल्याण समितीला नेताय? तुम्हाला एवढं प्रेशर कशाचं आहे की मुली ओरडून ओरडून सांगताय, गाडीच्या असं काचा फोडण्याचा प्रयत्न करतायत, चालत्या गाडीतून उडी मारायचा प्रयत्न करताय की आम्हाला न्याय पाहिजे, इथं आम्हाला कोणीच न्याय देणार नाहीये, आम्ही कोर्टामध्ये कशाला आलो? आणि मग ह्या मुली कसं आहेत, मेंटली डिस्टर्ब असतात म्हणून एक दुसऱ्यांना मानसिक आधार देतात। तर ह्या कधी जवळ आल्या किंवा हात वगैरे फिरवलं डोक्यावरून, एक दुसरीचं दुःख दर्द अगर समजली तर त्या मुलींना हे लेस्बियनचा आरोप टाकतात। बाल सुधारगृहातून मुली पळून गेल्याच्या प्रकरणानंतर पोलिसांनी या 9 मुलींना ताब्यात घेऊन बाल सुधारगृहाकडे सुपूर्द केलं आणि त्यांच्या तक्रारीवर पोलिसांनी त्यांचा जबाबही नोंदवला। यासाठी 3 महिला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। या 9 मुलींसोबतच बाल सुधारगृहात राहणाऱ्या इतर 80 मुलींचा सुद्धा जबाब नोंदवून घेतल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय। 3 वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये विचारपूस किंवा चौकशी करत आहेत। ज्या मुली पळून गेल्या होत्या त्यांच्याकडे विचारपूस केलेली आहे, त्यांचे स्टेटमेंट नोंदवलेले आहेत। या व्यतिरिक्त त्या बालगृहामध्ये इतर ज्या आणखी 80 मुली होत्या त्यांच्याकडे सुद्धा विचारपूस सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे। जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मिटकरींनी केली आहे। खूप भयानक गंभीर बाब आहे ही बाब आपण लक्षात आणून दिली आहे, आपल्याकडे आले आहे। राज्य महिला आयोगाच्या रुपालीताई चाकणकर अध्यक्ष आहेत। ही काही बातमी तुमच्याकडे असेल तर माझी विनंती आहे ती पाठवा आणि सरकार म्हणून याबाबत सखोल चौकशी करण्याची जबाबदारी सरकारची असते। त्या मुलींना न्याय भेटला पाहिजे। त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर ज्यांनी अन्याय केला ते खरे चेहरे सुद्धा समोर आले पाहिजे। मुलींनी पलायन का केलं असावं हे आता समजण्यासारखं आहे। सुधारगृहाच्या नावाखाली मुलींचा छळ होत असेल तर हे अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहे। यावर तातडीनं कारवाई करून दोषींना शिक्षा होण्याची गरज आहे। भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी पावलं उचलणं ही तितकंच महत्त्वाचं आहे। विशाल करोळे, झी24 तास, छत्रपती संभाजीनगर।